श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्व आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी, सौभाग्य प्राप्त होते. तसेच आपल्या आयुष्यामध्ये सूर्यासारखे तेज राहते. रथसप्तमी म्हणजे या दिवशी सूर्यजयंती साजरी केली जाते आणि याच दिवशी प्रथमच पृथ्वीवर सूर्याची किरणे पडली होती. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा ही केली जाते. यंदा योगायोगाने ही रथसप्तमी रविवारी आलेली आहे. रथसप्तमी ही तिथी देखील सूर्यदेवाला समर्पित आहे आणि रविवार हा देखील सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून यंदा रथसप्तमीचं महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढलेलं आहे. अशा या रथसप्तमीचा प्रारंभ 24 जानेवारीला रात्री 12:39 सुरू होणार आहे आणि समाप्ती 25 जानेवारीला रात्री 11:10 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार रथसप्तमी ही 25 जानेवारी म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. मंडळी, रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात. म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. आणि याच दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. त्वचा रोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार हे देखील दूर होतात. या दिवशी आदित्य स्तोत्राचं पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. कारण बघा, रामायणामध्ये सुद्धा श्रीरामाला वशिष्ठ ऋषींनी हे स्तोत्र सांगितले होते आणि म्हणून या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात. खास करून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून दूध उतू घातले जाते. म्हणजेच या दिवशी अग्नीला दूध समर्पित केले जाते. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं. आणि म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी दूध उतू घातले जाते. आणि आपल्याला हेच दूध उतू घालताना त्या दुधात एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू त्या दुधात टाकल्याने फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येईल, राजासारखे जगाल, राजयोग येईल आणि घरातील गरिबी, दरिद्री ही कायमची दूर होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला दूध उतू घालताना दुधात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, रथसप्तमी हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस असतो. या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होते. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक दुःख, संकट, अडचणी हे दूर होतात. आता या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले जाते. परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल, थोडेसे तीळ, त्याचबरोबर लाल चंदन हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. पूर्ण डोक्यावरून हे जे स्नान आहे तर हे आपल्याला करायचं आहे. ज्या प्रकारे आपण मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी स्नान करतो अगदी त्याच पद्धतीने रथसप्तमीला सुद्धा हे स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं.
अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या ज्या वस्तू मी सांगितल्या तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 5:26 ते 7:13 सुमारे 1 तास 47 मिनिटे हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण या काळात स्नान केल्याने सर्व दुःख रोग हे दूर होतात। स्वच्छ स्नान करून झालं की लगेच तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, रथसप्तमीचा जो काही सण आहे या दिवशी आपण जे काही व्रत करतो, पूजा करतो, तर ती सूर्यदेवाला जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही। म्हणून या दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ, लाल चंदन, हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाची फुलं टाकून तुम्हाला सूर्यदेवाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। सूर्याला जल अर्पण केल्याने उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते। आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, समस्या असेल तर ते देखील दूर होतात। आरोग्यासंबंधित काही अडचणी असेल तर त्यासुद्धा नष्ट होतात। सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते आणि सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती कायम राहते आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते। आता या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करताना जेव्हा सकाळी सूर्य उगवतो त्याच वेळी तुम्हाला सूर्याला जल अर्पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि अगदीच सकाळी तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही 7-7:30 वाजेपर्यंत हे जल जे आहे तर ते अर्पण करू शकता। आता जेव्हा आपण या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला हे जल, हे पाणी जे आहे तर ते डायरेक्ट जमिनीवरती पडेल असं अर्पण करू नका। एखादं भांडं घ्या किंवा एखादं झाड असेल तर तिथे तुम्ही हे जल जे आहे तर ते अर्पण करा। जल अर्पण करून झालं की त्या भांड्यातलं पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता, परंतु चुकूनही आपल्या जमिनीवरती हे पाणी पडेल अशा पद्धतीने हे जल जे आहे तर ते अर्पण करू नका। आणि जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता या रथसप्तमीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी सूर्यदेवाला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं, परंतु सर्वांना शक्य नसेल तर घरातील एक तरी सदस्याने सूर्याला जल अवश्य अर्पण करायचं आहे आणि जर सर्वांना शक्य झालं तर सर्वांनी हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। आता या दिवशी बघा, घरामध्ये दूध उतू घालण्याची परंपरा आहे। इतर वेळी दूध उतू गेलं तर ते अशुभ मानलं जातं, परंतु रथसप्तमीला दूध स्वतःहून उतू घातलं जातं। असं म्हणतात की ज्या दिशेने या दिवशी दूध उतू जातं त्या दिशेने आपल्या घराची आपली प्रगती होत असते आणि जर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला हे दूध उतू गेलं तर ते खूप शुभ मानलं जातं। आता हे दूध कसं उतू घालतात तर पहा, आता जे सिटीमध्ये राहतात, शहरात राहतात तर ते शेगडीवरती म्हणजे गॅस शेगडी असते तर त्यावरतीच एखादं मातीचं भांडं ठेवतात आणि त्यात दूध उतू घालतात। परंतु दूध उतू घालण्यासाठी बघा, गाईच्या शेणाच्या ज्या गवऱ्या असतात तर त्यावरती हे दूध उतू घातलं जातं। आता जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला गाईच्या शेणाच्या गवऱ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा भेटून जातील, त्या तुम्हाला आणायच्या आहेत। एका खराब झालेल्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या गाईच्या शेणाच्या गवऱ्या ठेवायच्या आहेत, त्यामध्ये 1 ते 2 कापूर वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या गवऱ्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि यानंतर एक मातीचं बोळकं जे असतं तर ते घ्यायचं आहे। मकर संक्रांतीला आपण जे काही सुगड पूजत असतो तर त्याचे तुमच्याकडे छोटे बोळके असतील तर त्यातील तुम्ही एखादं घेतलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम थोडीशी हळद घ्यायची, हळदीमध्ये पाणी टाकायचं आणि ती हळद जी आहे तर ती तुम्हाला मिक्स करून त्या बोळक्याला लावायची आहे, जेणेकरून ते पूर्ण काळं दिसणार नाही। यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये गाईचं कच्चं दूध तुम्हाला भरायचं आहे। आता या दिवशी बरेच जण काय करतात, आदल्या दिवशीच आपल्या घरामध्ये दूध आणून ठेवत असतात, ते तापवलेलं असतं, गरम असतं आणि दुसऱ्या दिवशी तेच दूध पुन्हा त्या मातीच्या बोळक्यामध्ये भरतात आणि उतू घालतात, परंतु ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही। दूध उतू घालताना ते कच्चं दूधच उतू घातलं जातं, म्हणून तुम्हाला दूध आणताना फ्रेश दूध आणायचं आहे आणि ते उतू घालायचं आहे। आणि तेच दूध उतू घालताना त्या दुधामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, ते म्हणजे 1 रुपयाचं 1 नाणं।
तर 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते तुम्हाला त्या दुधामध्ये टाकायचं आहे. थोडीशी साखर टाकायची आहे, थोडंसं केसर टाकायचं आहे आणि हे बोळकं जे आहे तर ते तुम्हाला गाईच्या शेणाच्या गवऱ्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर दूध हे तुम्हाला उतू घालायचं आहे. दूध उतू गेल्यानंतर तुम्हाला तिथून उचलायचं आहे. त्याचा नैवेद्य हा सूर्यदेवाला देखील दाखवायचा आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे. आता त्यामध्ये जे 1 रुपयाचं नाणं असणार आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे. ज्या प्रकारे तुळशीची वाढ होते त्याच पद्धतीने आपल्या घराची देखील प्रगती व्हायला सुरुवात होते. घरामध्ये राजयोग येतो आणि पैशासंबंधित सर्व समस्या ह्या देखील दूर होतात. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला अवश्य रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालताना करायचा आहे. खूप महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. ज्या प्रकारे दूध उतू जातं त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा जो आहे तर तो येत असतो. घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. बऱ्याच वेळा असं आपण बोलत असतो की एखादा व्यक्ती जो आहे तर तो खूप जास्त पैसे खर्च करत असतो. आपण सहज म्हणतो की याचे खूप उतू चालले आहे किंवा याचं खूप उतू चाललं आहे, याच्याकडे पैसा खूप दिसतोय, असं आपण सहज म्हणत असतो. पण अगदी त्याच पद्धतीने या दिवशी दूध आपण उतू जाऊ दिले तर आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते. आपल्या कुटुंबाची प्रगती ही भरभरून होत असते. आता जर तुम्हाला या दिवशी गाईच्या शेणाच्या गवऱ्या भेटल्याच नाही तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या गॅस शेगडीवरती सुद्धा हे दूध जे आहे तर ते उतू घालू शकता. परंतु जर तुम्हाला गाईच्या शेणाच्या गवऱ्या भेटल्या तर त्याचवरती हे दूध घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही भेटल्या तर मग तुम्ही शेगडीवरती घालू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.